20 मे शुक्रवार. काल वरसगावला गेलो होतो. आकाश दर्शनासाठी बरेच लोक म्हणजे 15-20 तरी जमले होते. त्यात ध्रुव, तेजस आणि मयुरी या तिघांची माझी लगेचच गट्टी जमली. पुरंदरे काकांनी ग्रहताऱ्यांबद्दल आम्हाला खूप काही सांगितलं. मग भल्या मोठ्या दुर्बिणीतून चंद्र पाहिला. बापरे, केवढा मोठा दिसत होता तो. शिवाय त्यावरचे खड्डेही दिसत होते. केवढे मोठमोठे खड्डे. त्या मानाने आमच्या पुण्यातल्या रस्त्यावरचे खड्डे फारच बारके बारके. आपण चंद्रावर राहायला गेलो तर आधी ते खड्डे बुजवावे लागतील, रस्ते बांधावे लागतील, मगच बस रिक्षामधून आपण चंद्रावरच्या रस्त्यावरून प्रवास करू शकू, असं मला काय काय वाटायला लागलं. मग खूप वेळानंतर चंद्र मावळला. आकाशगंगाही पाहिली. आकाशभर खूप चांदण्या चमकत होत्या. मग पुरंदरे काकांनी आम्हाला ग्रह आणि ताऱ्यांमधला फरक समजावून सांगितला. जो लुकलुकतो तो तारा, जो लुकलुकत नाही तो ग्रह, एवढं मला कळलं. मेष, वृषभ, सिंह राशी आकाशात कशा दिसतात ते दाखवलं. मला ते आकार काही कळले नाहीत, मात्र सप्तर्षी मला माहीत होता. सप्तर्षी तारकांच्या समूहामध्ये दुर्बिणातून 700 ते 800 तारका पाहिल्यानंतर मला फार म्हणजे फारच भारी वाटायला लागलं. मग मात्र खूप झोप येऊ लागली. जांभयांवर जांभया देताना डोळ्यातून पाणी येऊ लागलं. नंतर आईच्या मांडीवर डोकं ठेवून मी कधी झोपून गेले ते मला कळलंच नाही. सकाळी आम्ही बसने घरी आलो. बसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा मी सारखे झोपत होते. माझं डोकं एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे, मग मध्ये असं सारखं हलत होतं. आईने मग माझं डोकंच धरून ठेवलं तिच्या कुशीत. घरी आल्यावर मग मला खूप गाढ झोप लागली. झोपेत माझ्याभोवती खूप चांदण्या फिरत होत्या. मी तर नाचच करू लागले. काही चांदण्या मी फ्रॉकच्या खिशात घातल्या. खूप वेळ मी त्या चांदण्यांच्या प्रकाशात खेळले होते, नाचत होते. मी सुद्धा चांदणीसारखी चमचम चमकत होते. जेव्हा मी डोळे चोळत चोळत झोपेतून उठले तेव्हाही कितीतरी वेळ माझ्या डोळ्यासमोर तारे दिसत होते. तात्काळ कळवणे, आईसाहेब फारच आनंदात आहे. मुख्य म्हणजे गाणं म्हणत जोरात स्वयंपाक चाललाय. आज काहीतरी छान खायला मिळणार. खमंग वास सुटलाय. आईसाहेब त्यांच्या आवडीचं गाणं चक्क सुरात म्हणताय.